ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न सुरू। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषदेत माहिती। प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल। एका वर्षी 2 वेळा पीक कर्ज घेतलं आहे। ही तांत्रिक बाब आलेली आहे, मात्र सर्वांना अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पात्र अपात्र ठरलेल्या सर्वांना मिळेल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। दरम्यान 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। आजपर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात काय झालं हे आपण पाहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं। पाहूया पुढे काय म्हणतात। खासदार आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत, त्यांना 2 जागा देण्याबद्दलचा पहिल्यांदा चर्चा झालेली आहे। आता नवीन बदलाबाबतची मला काही माहिती नाही। आमच्या राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर काही मागणी नाही। राजू शेट्टी यांच्या नावाची आता चंद्रकांत दादांना विचारा प्रश्न हा। आता तुम्ही एक्झिट पोल ते बघितले होते त्यावेळा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर छत्तीसगड काय झालं ते बघितलेलं आहे। त्यामुळे हा तरी आता 6 महिन्याने होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज आहे, त्यावेळी झालेल्या निवडणुकीचा अंदाज होता आणि तो कसा चुकला हे बघितलेला आहे आपण। आता इंडिया आघाडीबद्दल आम्हाला बोलण्याचा काय प्रश्न नाही। आम्ही आहोत महायुतीमध्ये। नाही, आता एकत्र असते आणि एकत्र नसणं हा भाग वेगळा आहे। आता 2024 ला नरेंद्र मोदी साहेबांना कोण अडवू शकत नाही। आता ते सर्वश्रुत आहे। अदानी आणि पवार साहेब यांचे संबंध हे फार जुने आहेत। म्हणजे मुळात मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, पवार साहेब केंद्रात मंत्री होते। त्यावेळेपासून एक तरुण चांगला उद्योजक म्हणून कायमपणानं पवार साहेबांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं। त्या काळात आमच्या तरुण मंत्र्यांना घेऊन त्यावेळा एक मुंद्रा जे हे बांधलेलं होतं बंदर, ते दाखवायला सुद्धा आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मंत्री त्यावेळेला गेलो होतो। त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले मोदी साहेब गुजरातचे, आणि अदानींनी बांधलं होतं। म्हणजे त्या दिवसापासून त्याचे संबंध आहेत। त्यामुळं एक तरुण उद्योजक म्हणून ते आज उदयाला आलेले आहेत आणि आता जगामध्ये जगप्रसिद्ध झालेले आहेत। ठीक आहे, आता त्यांच्याबद्दल काय मत प्रवाह आहेत काय आहेत ते आता त्याचं उत्तर ते देतील। दोघांचे संबंध चांगले आहेत। नाही, शिंदे गटाचे 2 अध्यक्ष आहेत, त्यातले एक रवींद्र माने हे हजर होते आणि दुसरे जे खासदार दोन्ही होते, एक खासदारांचा वाढदिवस होता त्यामुळे ते बाहेरगावी गेले होते धैर्यशील माने। एक खासदार तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री आले होते, आंबेडकर साहेबांनी ते त्यांच्या कार्यक्रमाला व्यस्त होते। मला निमंत्रण देण्यात आलं होतं। तानाजीराव सावंत स्वतः बोलले होते, आमदार आंबेडकरांनी मला निमंत्रण दिलं होतं। माझे नियोजित दुसरे कार्यक्रम असल्यामुळं मी जाऊ शकलो नाही। हो, हे बघा, आमची भूमिका एक असते, ज्याच्यावर राहू ते निष्ठेनं। मी खासदारांच्या मागे बसून बुलेट स्वारी केलेली आहे। नाही, आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं गेले 3-4 वर्षापासून, अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि वित्त नियोजन मंत्री, आणि आर पाटील साहेब गृहमंत्री होते, त्यावेळेपासून पोलिसांना चांगली वाहनं देणं। कारण आता गुन्हेगारांच्याकडे BMW मर्सिडीजसारखी वाहनं आहेत आणि आमच्याकडे तवेरा बिवेरासारखी गाड्या आहेत, त्या बदलून चांगल्या गाड्या देणं, शस्त्रास्त्र चांगली हे करणं। कारण त्यांच्याकडे AK-47 पेक्षा जास्त अत्याधुनिक शस्त्र आहेत आणि आमच्याकडे डबल बार अजून बंदूक आहेत। तर आणि निवासस्थानं, विशेषतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची मानसिकता जर व्यवस्थित राहायची असेल तर त्यांची निवासस्थानं चांगली असली पाहिजेत, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे,
यासाठी निवासस्थानं बांधणं, त्यांना चांगली शस्त्रास्त्र देणं आणि त्यांना वाहनं देणं हे आम्ही आता जिल्हा नियोजन मंडळातून निधी देतोय आणि मला वाटतं सगळ्याच राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो. काल सर्किट हाऊसला बैठक झाली. सुनील केदार यांच्या निलंबनावरून काँग्रेसचा आक्रमक झाले. भाजप उत्पत्ती भूमिका घेत आहे, कारण या अगोदर जे आमदार खासदार यांच्या बाबतीत जे घडलं त्यांच्या बाबतीत मात्र भाजपने काही ऍक्शन घेतलेली नाही. मात्र सुनील केदार यांच्या बाबतीत जिल्हा सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्याविरोधात अपील करायच्या अगोदर त्यांचं निलंबन केलं असतं. नाही, आता त्यांनी काय करावं मला माहिती नाही, परंतु 5 वर्षाची शिक्षा झाल्यामुळं त्यांचं 2 वर्षाची शिक्षा झाली, त्याच्यापेक्षा जास्त आमदारकी किंवा खासदारकी जाते एवढं मला माहिती आहे. आता ॲक्च्युली हे अपील केल्यानंतर थांबायचं असतं काय थांबायचं नसतं याची मला माहिती नाही, परंतु आता जे आता आलेलं आहे त्यांनी आता उच्च न्यायालयात जावं. अशा वेळी भाविकांना जी टॉयलेटची व्यवस्था आहे ती नाही आहे, ती 7-8 ठिकाणी टॉयलेट आहेत ती बघा, यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आम्ही स्पॉट रिपोर्टिंग केल्यानंतर प्रकर्षण बोलत नाही. ठीक आहे, आता मी शुक्रवारी 11 ते 1 मी आता आढावा बैठक घेणार आहे महानगरपालिकेची आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. तुम्हाला संपूर्णपणानं महानगरपालिकेचं 2-2.5 तासामध्ये सर्व आढावा घेऊन जे आपले मूलभूत आणि जे लोकांना समस्या भेडसावणारे प्रश्न आहेत ते निश्चित मी मार्गी लावेन. कालपासून मला 2 शिष्टमंडळ भेटली. काल एक शिष्टमंडळ भेटलं, आज एक शिष्टमंडळ भेटलं. तर मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यामध्ये माहितीच्या अधिकारात त्यांनी जी माहिती आणलेली आहे ते बाष्पीभवनानं खाली ते पाण्याचा साठा करणार आहेत आणि त्यामध्ये बाष्पीभवन जर झालं तर हे पाणी वापरायचं असं काहीतरी त्यामध्ये लिहिलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. आता पाटगावचं पाणी कमी होणार नाही एवढी खबरदारी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आम्हाला घ्यावीच लागेल. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून देवेंद्र फडणवीस या खात्याचे जे मंत्री आहेत जलसंपदा त्यांना आम्ही भेटू आणि त्यांना नेमकं ह्याच्यामध्ये काय प्रकल्प आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचं एक थेंबही पाणी जाणार नाही अशी आम्ही भूमिका घेऊ आणि त्या पद्धतीनं त्यांना भेटून याचं निवेदन देऊ. या सगळ्यांना लवकरात लवकर हा निधी मिळेल. नाही, या प्रोत्साहन अनुदानामध्ये झालं आहे काय की 3 वर्षाचं पीक कर्ज घ्यावं आणि त्यातलं किमान 2 वर्ष त्यांनी नियमित परतफेड केलेली असावी अशी ज्यावेळी ही योजना जाहीर झाली त्यामुळं ती अट होती. आणि आपलं ऊसाचं पीक हे 1.5 वर्षात असतं, एका वर्षी 2 वेळा पीक कर्ज घेतलेलं आहे. ती तांत्रिक बाब आलेली आहे. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाची बाब आम्ही आणलेली आहे आणि परवा मुख्यमंत्री भाषण करताना ज्यावेळा परवा विधानसभेमध्ये त्याने अवकाळीग्रस्त आणि सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं भाषण केलं त्यामध्ये याचा उल्लेख करून ते सगळ्यांना मिळेल अशा प्रकारचं आश्वासित केलेलं आहे.